रामकृष्ण हरी मित्रांनो, आज एकादशीचा दिवस. मी तुम्हाला बोललो होतो एकादशीला मी मराठीमध्ये ब्लॉग शूट करेल, तर आज मराठीमध्ये ब्लॉग शूट करणार आहे पूर्ण. आणि आता मी जाणार आहे, मित्रांनी कार्यक्रम ठेवलेला आहे चहा वाटपाचा, तिथं जाणार आहे जत्रेच्या ठिकाणी. तिथला पण ब्लॉग मी दाखवून तुम्हाला काय काय होतं आहे काय काय नाही. जत्रेत पण जाणार आहे, सगळं दाखवलं आज, पण पूर्ण मराठीमध्ये दाखवलं. तुम्हीच बोलले होते मराठीमध्ये ब्लॉग कर, खूप जणांची इच्छा होती तू मराठीमध्ये ब्लॉग कर, तर आजचा पूर्ण ब्लॉग मी मराठीमध्ये करणार आहे आषाढी एकादशी निमित्त. तर बघा पूर्ण ब्लॉग, सांगा मला कसं वाटतं कसं नाही, मराठीमध्ये चांगलं वाटतं हिंदीमध्ये चांगलं वाटतं, पूर्ण मला डिटेलमध्ये सांगा. आज तर मी तुम्हाला पूर्ण जत्रा बित्रा सगळं फिरवणार आहे, मग ताण घ्यायचं नाही, बिलकुल शेवटपर्यंत ब्लॉग बघायचा, एकदम मजा येणार आहे. आज खूप फिरणार आहे आपण, खूप मजा करणार आहे, पूर्ण ब्लॉग बघायचा. फक्त असं झालं माझी स्टोरेजनी साथ दिलीच पाहिजे, कारण की कालचा पण ब्लॉग मी एडिट केला नाही आहे, तोचा पण डाटा आपल्या फोनमध्येच पडलेला आहे. त्याचा 4-5 GB डाटा पडलेला आहे ना आजचा हा डाटा, म्हणजे आपल्याला गरज आहे स्टोरेजची. तुम्ही पण व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत थांबा, तुम्हाला पूर्ण जत्रा फिरून आणतो, सगळं दाखवतो एकदम क्लिअरमध्ये काय काय होतं आज ते पण दाखवतो पूर्ण मराठीमध्ये. तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, स्किप बिलकुल बी न करू, खूप मजा येणार आहे आज. तर सकाळी आम्ही आंघोळ वगैरे करून एकदम तयारी करून निघालो बाजीनगरला आणि पोहोचलो. तिथे आमच्या मित्रांनी चहा वाटपास कार्यक्रम ठेवला होता आणि त्याची तयारी सुरू होती. थोड्या वेळानंतरच आम्ही सुरुवात केली चहा वाटपाला. मी टोपी वगैरे घातली, यांनी टोपी घातली आणि मी व्हिडिओ शूट करायला होतो. तर भाऊनी मला टीका लावून दिला चंदनाचा, आज एकादशी होती त्याच्यामुळं. आणि मला इथं चहा वाटपाची नाही तर सगळ्यांचा व्हिडिओ बनवायची ड्युटी भेटली होती आणि तिथे मला 3 पोरं भेटली. चटका लागला का बरं? व्हिडिओ काढतो व्हिडिओ. आणि मला या पोराचा डायलॉग खूप आवडला, फोटो काढतो वाटतं. आणि मग आमचे जवान जे ते लागले तयारीला, मस्त तयारी बेरी चालूच होती. जसे जसे लोक येत होते तसे तसे वाटत गेले. दिंडी आली, खूप गर्दी होऊन जायची. आम्ही मग वाटपास कार्यक्रम चालूच ठेवला आणि मी इथं साईडला उभा राहून यांचे सगळ्यांचे व्हिडिओ काढत होतो. हा पाईप मी टेकलो का हलत होतो, मी 2 घाबरलेला का पाईप कसं का हलतोय. मग आम्हाला भूक लागली, माझ्या एक मित्रांनी बोलला तुला नाश्ता करायचा आहे का, म्हटलं हो करू ना. काय झालं, मला वाटलं तो नाश्त्याची अरेंजमेंट कडे एकदम भारी, पण तिने लगेच आम्हाला बाजूलाच साबुदाणा वाटप चालू होता तिथे घेऊन गेला आणि एका हातात 2-2, 3-3 प्लेटा दिल्या, कारण की दुसरे जे लोक होते जे चहा वाटप होते त्या मित्रांना पण आम्हाला घेऊन जायचं होते साबुदाणा खायला. तुम्ही पडायला आली रे, काय करतो वावरात काढून ठेवतो ब्लर झालं ते टोटल मध्ये घेतला होता का तू? साध्या याच्यात घ्यावं लागणार. मी करतो, तुला मागचं बॅकग्राऊंड पाहिजे काय? ओके दिसतंय रे. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. आणि मी तू पण अरे रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. जय बिहारी. रामकृष्ण हरी. तर मी सगळ्यांना बाय म्हणून घराकडे निघत होतो. शेवटचा व्हिडिओ घेतला, हे एकदम भारी झालं होतं, नाचत होते सगळेजण एकदम आनंदाने. आणि मग मी शेवटचा माझा एक व्हिडिओ घेतला, सगळ्यांना व्हिडिओमध्ये घेतलं आणि निघालो घराकडे, कारण की मला वापस जत्रेला यायचं होतं. हो, मी आता जत्रेला जाणार नाही, कारण की मी नंतर फॅमिली सोबत, माझी मम्मी त्यांच्यासोबत वापस जत्रेला येणार आहे. त्याच्यामुळं गजानन मी घराकडे निघालो. फर्स्ट टाइम असं झालं, मी एकच म्हणजे व्हिडिओ शूट केला आणि लगेच अपलोड केला, म्हणजे एडिट करून दिला. फर्स्ट टाइम असं झालं. तर मग मी थोड्या वेळानंतर भेटलो माझ्या फॅमिलीला, मम्मी त्यांच्यासोबत आम्ही निघालो. मग माझी मम्मी पण सोबत होती, मामी पण सोबत होती आणि भाऊ पण होता. आम्ही भरपूर जण असे सोबत सगळेजण चाललो होतो आणि पायी चालत आम्ही शेवटी पोहोचलो पंढरपूरला. पण बापरे, तिथे एवढी मोठी गर्दी होती, एवढी गर्दी होती, या आधी मी एवढी गर्दी कधीच पाहिली नव्हती. खूप सारी गर्दी होती, प्रशासन सुद्धा परेशान झालं होतं, एवढी गर्दी होती. कारण की दिंडीवाल्यांना त्यांनी रोखून धरलं होतं, गाभाऱ्यामध्ये जागा नव्हती, बाहेर पण जागा नव्हती, रोडावर पूर्ण पॅक झालं होतं. लोकांना मंदिराच्या समोर नुसतं भेटायला आणि बोलायला पण कशासाठीच टाइम नव्हता. लोक काही खरेदी पण करत नव्हते तिथं. त्यात एक ॲम्ब्युलन्समध्ये आले, तिला जायला पण जागा नव्हती, लोक जागाच देत नव्हते, देणार पण कुठून, कारण की कुठंच लोकांना जायला जागा नव्हती. आणि शेवटी आम्ही बाहेरूनच दर्शन घेतलं, देवाचं मुख दर्शन, आणि निघालो वापस खरेदी करायला. पण खरेदी करणार बी तर काय, पूर्ण रस्त्याने गर्दी होती. याआधी मी जेव्हा लहानपणी यायचो तेव्हा रस्त्याने एवढी गर्दी राहत नव्हती, एकदम मोकळं राहत होतं. आता कसं काय एवढी गर्दी होती. मग आम्ही निघालो वैष्णोदेवीच्या रस्त्याने आणि जाता भूक लागली तर मध्ये साबुदाणा वाटप चालू होतं आणि साबुदाणा बी खूप छान होतं. तर आम्ही थांबलो आणि तिथं साबुदाणा खाऊ लागलो.
साबुदाणा एकदम गरम गरम आणि मस्त होता, त्याच्यामुळे आम्ही कंट्रोल नाही केलं आणि खाल्ला भरपूर साबुदाणा आणि मग निघालो वैष्णवच्या रस्त्याने. इकडे गर्दी कमी होती त्यामुळे इथं जरा निवांत वाटत होतं, कारण की आम्ही आतापर्यंत जिथं फिरत होतो त्या ठिकाणी पाय ठेवायला सुद्धा जागा नव्हती. मग देवीचं पण बाहेरूनच दर्शन घेतलं, मंदिरात खूप नंबर लागलेले होते आणि निघालो घराकडे. जाता जाता हा वेल दिसला, तिथं थांबलो थोडे वेळ फोटो बिटो काढायसाठी आणि 2-3 झाडं आणि फुलं तोडून घेतले, कारण की घरी लावायचे होते. हे दोघं जण माझ्या ब्लॉग मध्ये बडबड करत होते. ब्लॉग मोठा होत होता आणि आवाज पण चांगला येत नव्हता माईक नसल्यामुळं. हे बघा आमचं चालता फिरता गुलदस्ता. थोडं पुढं चालल्यानंतर आम्हाला तिथल्या लोकांनी बळजबरी चहा दिली, कारण की त्यांना त्यांची चहा कटवायची होती वाटतं. थोडा वेळ चालल्यानंतर आम्ही परत कामगार चौकापर्यंत आलो आणि पंढरपूर शेवटचं वळून बघितलं, खूप गर्दी होती. मग मी एका पेट्रोल पंपवर थांबलो, थकलो होतो म्हणून. आणि मग हा कुत्रा आला आणि मला योगा करून दाखवत होता. बघा कसं योगा करतोय. मी पण चांगला टाइमपास केला याच्यासोबत. नंतर हा पळून गेला आणि मी परत थोडं पुढे जाऊन आम्ही एका ठिकाणी परत विश्रांतीला थांबलो कॉलेजपाशी. सगळेजण एकामेकाला विचारत होते निघायचं काय निघायचं, पण निघायला कोणीच तयार नव्हतं, सगळे थकलेले होते. आणि थोडी पुढं नंतर आम्ही गेलो हिंमत धरून, तर काय झालं, लगेच पाऊस सुरू झाला. मग आम्ही एका झाडाखाली थांबलो, पाऊस थांबायची वाट बघत होतो, पण पाऊस काही थांबत नव्हता. पण भरपूर वेळ थांबलो आणि नंतर पाऊस थोडा कमी झाला, मग आम्ही निघलो पायी पायी. पण हे काय, हे असं आहे की मम्मीचे खूप पाय दुखत होते, त्याच्यामुळे मी ऑटोमध्येच थांबवली आणि मग आम्ही ऑटोमध्ये बसून निघालो घराकडे. हा तर मित्रांनो झाली आपली जत्रा, एकादशीची जत्रा झाली. आलो घरी, खूप पाय दुखले, खूप काही झालं. चहा वाटायला गेलो सकाळी तिथले, पण मी सिनेमॅटिक शॉट घेतले, नंतर व्हॉइस ओव्हर करून टाकणार आहे, दिसतील तुम्हाला, त्याच्यामुळे त्याला व्हॉइस ओव्हर करून टाकलं, कारण की खूप मित्र होते आणि तिथं गाणे पण चालू होते. त्याच्यामुळे जर मी रेकॉर्ड केलं असतं बोलून तर मग कॉपीराईट आला असतं. त्याच्यामुळं जत्रेचा असर मी फक्त व्हिडिओ क्लिप्स काढून घेतले, तिथं तुम्हाला दिसले असतं, त्याच्यावर व्हॉइस ओव्हर केलेलं आहे मी. तर हे सगळं झालं. हे बघा जत्रेचा असर भोंगा वाजतोय. त्याच्यानंतर मी आलो, अर्ध्या रस्त्यातच मम्मीने ते भेटले, त्यांच्यासोबत वापस गेलो जत्रेला. खूप मामा मामी सगळे होते, सगळे माझे मित्र मैत्रिणी नव्हते, सगळे भाऊच होते, भाऊ बहिणी आणि मामा मामी. आम्ही फॅमिली सोबत गेलो. मग मी परत पायी तेव्हा खूप पाय दुखले, मध्ये खूप गर्दी होती जत्रामध्ये, खूप पाय दुखले, चालायला सुद्धा जागा नव्हती. तरी चाललो फिरलो गर्दीमध्ये, साबुदाणा खाल्ला, मजा आली, मस्त फिरलो आणि पाय खूप दुखले. तर दमत घरी आलो. रिक्षा पण भेटत नव्हत्या, रिक्षा पण लगेच भरून जात होत्या. मम्मीला मलाच फक्त बाळूला यायचं होतं, बाकी मामा मामीला पकवायला करायला यायचं होतं. भरपूर परेशान झाली. मम्मीचे पण खूप पाय दुखले, माझे पण खूप पाय दुखले. घरी आल्याच्या नंतर गरम पाण्यामध्ये पाय शेकले आणि मला जास्त करून शूट पण नाही करता आलं, कारण की सगळे क्लिप्स काढून घेतल्यानंतर व्हॉइस ओव्हर भेटेल तुम्हाला, त्याच्यावर दिसला असेल तुम्हाला आतापर्यंत व्हिडिओ, कारण की मी आज शेवटचा व्हिडिओ शूट करतोय आणि आता इथं ब्लॉग एंड करतोय. आजचा एकादशीचा, आषाढी एकादशीचा 2025चा ब्लॉग इथं एंड करतोय. नंतर आपण बघू उद्या काय होतं ते, उद्याचं ब्लॉग उद्या बघू, उद्या काय होणार आहे. आता याच्यानंतर मी हॉस्पिटल जाणार आहे मामीला बघायला, ते पण आजारी आहे. तिथून घरी येईल आणि मग ब्लॉग एडिट कराल. तर नक्की सांगा व्हॉइस ओव्हर केल्यावर ब्लॉग कसा वाटतो कसा नाही, कारण की माझा फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स आहे की मी व्हॉइस ओव्हर करतो आणि मराठीमध्ये करतोय ब्लॉग. तर मला नक्की सांगा कसा वाटतोय मराठीमधला ब्लॉग की हिंदी बेस्ट आहे. मी जसा विचार करतोय रीचच्या हिशोबाने सगळं काही सांगा कमेंटमध्ये. आषाढी एकादशीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. रामकृष्ण हरी.